ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. सनातन धर्मात श्री गणेशांबद्दल बोलू तेवढे कमीच आहे. महागणपती ही जी शक्ती आहे ती ब्रह्मांड व्यापून राहिली आहे. ती निराकार स्वरूपात आहे. जेव्हा पृथ्वीवर मोठी विपदा येते तेव्हा त्यांचे आवाहन केले जाते. त्यांचे आवाहन केल्यानंतर सतयुगात त्यांनी महत्कोट नावाने अवतार घेतला. त्रेतायुगात त्यांनी मयुरेश्वर नावाने अवतार घेतला. द्वापारयुगात माता गौरीने त्यांना गजानन या नावाने साकार रूप दिले. अशा प्रकारे महागणपती कलियुगात देखील धूम्रकेतू या नावाने अवतार घेणार आहेत. त्यावेळी त्यांचा रंग धुरकट असा असणार आहे. त्यामुळे त्यांचे नाव धूम्रकेतू असे आहे. तसेच महागणपती शिवपार्वतीच्या लग्नामध्ये देखील गणपतीचीच पूजा करण्यात आली होती, कारण तेव्हा ते निराकार रूपात होते. माता पार्वतीने त्यांना साकार रूप दिले. ज्यावेळी त्रिपुरासुराशी महादेव युद्ध करत होते त्यावेळी त्रिपुरासुराला हरवणे देखील कठीण झाले. त्यावेळी महादेवांनी महागणपतीची पूजा केली, आराधना केली, त्यांना प्रसन्न केले आणि मग त्यांना त्रिपुरासुराचा वध करता आला. त्रिपुरारी पौर्णिमेला त्यांनी त्रिपुरासुराचा वध केला आणि तेथे महागणपतीची स्थापना केली. आज जे रांजणगाव आहे, रांजणगावचे जे महागणपती आहेत तेच हे महागणपती. या महागणपती मंदिरात गेल्यावर महागणपतीची शक्ती तुम्ही अनुभवू शकता, तिथे साधना करू शकता. अशा प्रकारे शंकराचार्यांनी देखील गणपतीचे स्तोत्र लिहिले आहे. गणेश पंचरत्नम हे जे स्तोत्र आहे हे तुम्ही कधीही तुमच्या साधनेत पाठ करू शकता. तसेच आपण आज जी महागणपतीबद्दल माहिती घेतली, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. नमस्कार. ओम नमः शिवाय. मी या साधनेला पूर्णाहुती देते. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम नमः शिवाय.